अद्वैतमध्ये कर्म आणि फळ हे एकच आहे का? हा प्रश्न अद्वैताच्या मध्यभागी येतो. तू जे म्हणतोयस ते बरोबर आहे. विरुद्ध वाटतात, पण वेगळे नाहीत. आता हे नीट उलगडूया. अद्वैतात कर्म आणि फळ एकच आहे का? थेट उत्तर: अद्वैतात कर्म आणि फळ वेगळे नाहीत, पण एकच वस्तूही नाहीत. ते एका प्रक्रियेचे दोन क्षण आहेत. म्हणजे आधी कर्म, नंतर फळ अशी साखळी नसून कर्म फळ हे एकाच घटना प्रवाहाचे दोन पैलू आहेत. सामान्य दृष्टीने पाहिलं तर द्वैतात आपण असं पाहतो: आधी कर्म, नंतर फळ. कर्ता वेगळा, परिणाम वेगळा. उदाहरण: बी पेरली म्हणून झाड उगवलं. बी आणि झाड वेगळं वाटतं. ही दृष्टी व्यवहारासाठी योग्य आहे. अद्वैतात चित्र कसं बदलतं? अद्वैत विचारतो: कर्म आणि फळ वेगळं म्हणायला स्वतंत्र कर्ता आहे का? उत्तर: अंतिम स्तरावर कर्ता नाही. म्हणून कर्म स्वतंत्र नाही, फळ स्वतंत्र नाही. दोन्ही एकाच प्रक्रियेचे भाग आहेत. बी आणि झाड उपमा: बी वेगळं वाटतं आणि झाड वेगळं वाटतं. पण बीमध्ये झाडाची संपूर्ण संभावना आधीच असते. झाड म्हणजे बीचं उलगडणं. म्हणून बी आणि झाड वेगळे नाहीत. ते एका प्रवाहाचे दोन टप्पे आहेत. तसंच कर्म म्हणजे प्रवाहाची सुरुवात, फळ म्हणजे त्याच प्रवाहाची पुढची हालचाल. अद्वैतात विरुद्ध का वाटतात? कारण कर्म म्हणजे करणं, फळ म्हणजे घडलेलं. मन नेहमी असं विभाग करतं: क्रिया झाली म्हणजे परिणाम, आणि कारण असेल तर परिणाम पण. मनाने केलेला भेद हे सत्यात भेद असतोच असं नाही. अष्टावक्र गीतेचा दृष्टिकोन: अष्टावक्र म्हणतो, तू करता नाहीस, म्हणून तू कर्म करत नाहीस. तू फळ भोगत नाहीस, म्हणजे कर्म फळ चालू आहे, पण माझं म्हणून नाही. एक सूक्ष्म मुद्दा जर तू म्हणालास, मी कर्म केलं, मला फळ मिळालं, हे व्यवहारात योग्य आहे. पण अद्वैत म्हणतं, कर्म फळ ही एक पूर्ण प्रक्रिया आहे, ज्यात स्वतंत्र मी नाही. मग दोघे अधुरे का वाटतात? कारण ते स्वतंत्र म्हणून पूर्ण नाहीत. कर्म फळाशिवाय अपूर्ण, फळ कर्माशिवाय अशक्य. म्हणून दोघे वेगळे वाटतात, पण स्वतंत्र नाहीत. अंतिम निष्कर्ष: कर्म आणि फळ वेगळ्या वस्तू नाहीत. कर्म आणि फळ एकच स्थिर गोष्टही नाहीत. कर्म फळ म्हणजे एकाच प्रवाहाच्या दोन हालचाली. एका वाक्यात: अद्वैतात कर्म आणि फळ वेगळेही नाहीत, एकच आहे असंही नाहीत. ते फक्त घडणं आहे. आता एक अतिशय सूक्ष्म वाक्य समजून घेऊ. जे काही घडतंय ते लपलेलं नाही, एवढंच. पहिल्यांदा हे वाक्य गोंधळात टाकणारं वाटू शकतं, म्हणून आपण ते हळूहळू समजून घेऊ. सर्वात आधी हे काय सांगत नाही ते पाहू. याचा अर्थ असा नाही की आत कुणीतरी बसून पाहतो आहे, एक वेगळा बघणारा आहे, किंवा एक वेगळा आत्मा किंवा साक्षी आत बसलेला आहे. हे सगळे विचार नवीन घटक तयार करतात, पण इथे काहीही नवीन जोडायचं नाही. मग याचा साधा अर्थ काय? सोप्या शब्दात सांगायचं तर, जे काही घडतंय ते लपलेलं नाही. एक उदाहरण पाहू. अचानक आवाज झाला, आवाज ऐकू आला, शरीर सावध झालं. इथे एवढंच स्पष्ट आहे की आवाज घडला आणि तो लपलेला नव्हता. त्यासाठी असं म्हणायची गरज नाही की कोणी आत बसून तो पाहिला. आता एक साधं रोजचं उदाहरण. समोर लाल रंग आहे, तुला तो दिसतो. पण नीट पाहिलंस तर रंग आणि पाहणारा हे दोन वेगळे घटक स्पष्ट दिसतात का? नाही. प्रत्यक्ष अनुभवात फक्त रंग दिसतो. मी पाहतो हा विचार नंतर येतो. लपलेलं नाही म्हणजे काय? याचा अर्थ असा की अनुभव स्वतःच उपलब्ध असतो. वेदना झाली तर ती वेदना लपलेली नसते.
आनंद झाला तर तो आनंद लपलेला नसतो. विचार आला तर तो विचारही लपलेला नसतो. त्यांना दिसण्यासाठी वेगळ्या बघणाऱ्याची गरज नसते. मग जागरूकता म्हणजे काय? आपण जागरूकतेला एखादी वस्तू समजतो. पण इथे जागरूकता म्हणजे अनुभवाची स्पष्टता. म्हणजे अनुभव घडला आणि तो उपलब्ध आहे. त्याला वेगळा प्रकाश लागत नाही. त्याला वेगळा पाहणारा लागत नाही. एक साधी उपमा पाहू. समजा अंधारात खोली आहे. तू दिवा लावतोस. खोली दिसते. आता प्रश्न असा आहे की दिवा खोली पाहतो का? नाही. दिवा म्हणजे जे आहे ते दिसू देणं. तसंच जागरूकता म्हणजे जे काही आहे ते लपलेलं नसणं. मग मी पाहतो असं का वाटतं? कारण मेंदू कथा तयार करतो. घटना घडते. मेंदू तिचं वर्णन तयार करतो. आणि मग वाक्य तयार होतं, मी पाहिलं, मी ऐकलं. पण प्रत्यक्ष अनुभवात पाहणं घडतं. पाहणारा सापडत नाही. आता एक छोटा प्रयोग करून पाहू. आत्ता आसपास बघ. खोलीत वस्तू आहेत. त्या दिसत आहेत. तुला आता मी जागरूक होतो असं काही करावं लागतं का? नाही. त्या आधीपासूनच दिसत आहेत. म्हणजे घटना आधीपासूनच उपस्थित आहे. म्हणून जे काही घडतंय ते लपलेलं नाही याचा अर्थ असा की अनुभव स्वतःच उपस्थित असतो. त्याला वेगळ्या बघणाऱ्याची गरज नसते. हीच जागरूकता आहे. शेवटी एक स्पष्ट वाक्य. जागरूकता म्हणजे काही करणं नाही. जागरूकता म्हणजे काहीही लपलेलं नसणं.